रामकृष्ण हरी माऊली. पेरूमुळं डाळिंबीच्या बागेत यायला काही भेटतच नाही. आता थोडासा टाईम भेटला होता, पप्पाला काम होतं, त्याच्यामुळं म्हणलं डाळिंबीच्या बागेत जाऊन बघावं गवत किती आलंय, भुईमुगाला शेंगा आलेत का. आणि गवत पण जास्त झालंय बघा. पेरूच्या बागेमुळं इकडं जास्त लक्ष देता येत नाही. पेरूच्या पण बागेत गवत भरपूर आलंय आणि इकडं पण आलंय बघा. आणि मिरच्याच्या झाडांना मिरच्या पण भरपूर लागलेत. भुईमुगाच्या शेंगा पण चांगल्या आल्या त्या. आणि हे जी मी वांग्याची झाडं लावली होती ती पण खूप मोठी झालेत. आणि त्या दिवशी आई घरी येताना ह्याची 2-3 वांगी घरी घेऊन आली होती. फुलं कळ्या आलेत वांग्याला. इकडं पण आहे बघा वांग्याचं झाड. भरपूर वांग्याची रोपं लावली होती मी. त्यातली काय आलेत काय जळलेत, पण जे आलेत ते तर खूप छान आले ती बघा. आणि डाळिंबीची रोपं पण छान चिटकली ती आणि मोठी पण झाली ती. पेरूच्या बागेमधलं गवत काढून झाल्यानंतर आता इकडं पण गवत काढायला चालू करायला लागते, कारण इकडं पण जास्त गवत आलंय. भुईमुगाच्या शेंगा आहेत, त्याच्यामध्ये डाळिंब आहे, मिरची आहे, सगळे एकत्रच आहे बघा. या रानामध्ये माती कमी आणि मुरुम जास्त आहे, त्याच्यामुळं डाळिंबीची रोपं ह्या चिटकते ती का नाहीत याची काही गॅरंटी नव्हती. पण बघा खूप छान पद्धतीनं रोपं चिटकले ती. पण गवत जास्त झालं ह्याच्यामध्ये. पेरूच्या बागेतलं गवत काढून झाल्यानंतर आता ह्यातलं पण गवत काढायला चालू करावं लागतंय. उन्हामुळं पण जास्त रोपांवर परिणाम होतो. काय काय रोपं जळतात, पण तसं काही झालेलं नाही. छान रोपं चिटकलेत. आणि मिरची पण बघा झाडाला किती लागली आहे. झाड छोटी आणि मिरच्या जास्त झाल्यात झाडांना. डाळिंबीची पण रोपं छान मोठी झालेत. आणि हे भुईमुग जे आहे ते घुंगरू आहे. काही प्रकार असतात भुईमुगाचे, तर आम्ही घुंगरू शेंगदाणा लावला होता आणि छान आलाय बघा ते पण. जरा थोडंसं पाणी कमी पडतंय, भुईमुगाला पाणी सोडावं लागते. बघा वांग्याचं झाड, फुलं आलेत वांग्याला. आई त्या दिवशी वांगी घेऊन पण आली होती. आणि बघा छोटी वांगी पण लागले तिथं. खूप टेस्टी लागतं हे वांग, देशी वांग आहे हे. अशी मी वांग्याची रोपं खूप लावली होती. जिथं मला मोकळी जागा भेटते तिथं मी वांग्याची रोपं लावली होती आणि छान पद्धतीनं वांग्याची रोपं पण आलेत. आता ह्या रानामध्ये पाणी सोडावं लागतंय, थोडंसं रान वाळलंय. भुईमुगाला तर जास्त पाण्याची गरज आहे, कारण इथं जास्त माती नाही, खडक आहे, त्याच्यामुळं ह्या रानाला पाणी सोडावं लागतंय. तसं पेरूच्या बागेचं नाही. पेरूच्या बागेचं जे रान आहे ते खूप छान आहे आणि तिथं काळी माती भरपूर आहे, त्याच्यामुळं जास्त पाण्याची गरज लागत नाही. पण इकडं जास्त खडक असल्यामुळं पाणी इकडं सोडावं लागतंय. जरा जास्तच गवत झालं इकडं. आणि पाणी कमी पडल्यामुळं इथं बघा मिरच्याची रोपं पण जळली ती. पण वांग्याचं रोप जे छोटं आहे ते आहे बघा चांगलं, पण मिरचीचं रोप वाळलंय. लक्ष देऊन सगळी शेती करावी लागते, नाहीतर हे असं होतं. आमचं सगळं लक्ष सध्याला पेरूकडे होतं, त्याच्यामुळे इकडं लक्ष दिलं नाही. तरी पण आहे सगळं ह्या रानातलं नीट. हिरवं तर आहे सगळं, कुठं तर रोपं जळलेत. पाणी सोडावं लागतंय आता. रोज आल्या आल्या तर मी पेरूमध्येच जाते, पण आज थोडासा टाइम भेटला होता म्हणून म्हटलं भुईमुगाच्या शेंगा बघाव. तर भुईमुगाला इथं पाणी पण कमी दिसायला लागलंय. पाणी सोडण्याची जास्त गरज आहे आता इथं. आणि पावसामुळं जास्त वारं ते सुटलं होतं मागच्या 1-2 दिवसाखाली, त्याच्यामुळं ही डाळिंबीची रोपं खाली पडलेत बघा. ह्यांना पण बांधावं लागतंय आता वर. फाटं मोडलेत काय काय डाळिंबीच्या झाडांचं. झाडं अजून छोटीच आहे ती, पण छान चिटकले ती. आणि या इथं बघा झाडं छोटी आणि झाडांना मिरच्या किती लागलेत बघा. किती मिरच्या आहेत. पाण्याची जास्त गरज आहे झाडांना. उन्हाळा एवढा कडक आहे
आणि ह्या रानामध्ये आधीच पाणी राहत नाही, सगळा खडक आहे. पाणी लगेच सोडून घ्यावं लागतंय आता. तर बघा, मी अगोदर इथं सगळ्या भाज्या लावल्या होत्या आणि त्यातलीच इथं पालक उगवून आले बघा. छान आले पालक, पण हिरवी हिरवी आहे. तर हे असं आहे आमचं सगळं शेत. डाळिंबीची छान बाग आहे, पेरूची आहे, भुईमुग पेरलंय आम्ही. भुईमुग पण छान आलंय.